बघा, यशाच्या शिखरावर जर पोहोचायचं असेल ना, ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. जो जहाज चालवतो ना, त्या कॅप्टनला माहीत असतं आपल्याला जहाज कुठे घेऊन जायचंय ते. तसंच आपल्याला जर आपलं ध्येय काय आहे हे जर माहीत पडलं ना, तर आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मार्गक्रमण करण्यासाठी मोकळे होतो. जसं मी सांगितलं, की ध्येयाची दुसरी पायरी म्हणजे आपण त्या ध्येयासाठी मार्गक्रमण करणे, प्रयत्न करणे. आणि न थांबता, न थकता कुठल्याही अडथळे समोर येताच त्याच्यावर मात करत पुढे-पुढे जात राहणं, म्हणजे आपण ध्येयप्राप्ती करणं किंवा यशस्वी होणं असंच होतं. कसं होतं, काय म्हणतात माहिती आहे का? आउट ऑफ साइट इज आउट ऑफ माइंड. म्हणजे काय, की जर त्या ध्येयापासून तो दूर झाला, नजरेपासून ते ध्येय त्याचं चुकलं, तर ते विसरूनच जाईल. त्याच्या डोक्यातून सुद्धा ते निघून जाईल. त्यामुळे आपलं ध्येय काय आहे, हे तुम्ही लिहून ठेवा, सतत डोळ्यासमोर ठेवा, सतत तुमच्या ते नजरेच्या समोर येऊ दे. विचारांमध्ये तुमच्या ते पूर्ण एकजीव करून घेऊ दे आपल्याला. तरच यश आपल्या लवकरच पदरात पडेल. हे खरं तर तुम्हाला जसं सांगते ते मलाही मी अप्लाय करते आहे. माझं ध्येय प्राप्तीसाठी मी जो मार्गक्रमण करत आहे, तिथे मी विचार पक्का केला आहे, की थांबायचं नाही आणि हे सुरूच ठेवायचं आहे. तर मग आपण सगळे ध्येयवेडे होऊ आणि आपण यशस्वी होऊ. धन्यवाद.